नमस्कार प्रेक्षकांनो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. गंगापूर हद्दीत 15 जून रोजी रात्री 2:45 वाजेच्या सुमारास फाशीचा डोंगर शिवाजीनगर परिसरात यश चंद्रकांत कोठावदे राहणार सरस्वती अपार्टमेंट, साधू वासवानी रोड, कुलकर्णी कॉलनी, शरणपूर हे त्यांचा मित्र वैभव याच्यासोबत असताना त्यांची टियागो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून लघुशंका करत असताना तेथून 3 मोटारसायकलवर बसून आलेल्या 6 इसमांनी कोठावदे यांना मारहाण करून त्यांच्या गाडीवर दगड टाकून दहशत माजवत मोबाईल फोन, अंगठी, गळ्यातील सोन्याची चैन तसेच रोख रक्कम काढून व त्या दोघांना मारहाण करून पळून गेले होते. या घटनेबाबत फिर्यादी यांच्या जबाबावरून गंगापूर पोलीस ठाण्यात 395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात फिर्यादी यांच्या चोरीस गेलेल्या मोबाईल फोनमधून आरोपिताने फोन पे द्वारे आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो सफल झाला नाही. सदर व्यवहाराबाबत तांत्रिक माहिती घेऊन आरोपीचा मोबाईल नंबर मिळवून तो यश वसंत रणधीर राहणार कामटवाडे शिवार नाशिक याच्या नावावर असल्याने निष्पन्न झाले. आरोपिताचा अंबड पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेतला असता त्यास त्यांना पोलिसांची चाहूल लागल्याने तो त्याच्या साथीदारासह सदर ठिकाणहून पळून उल्हासनगर व तेथून मालेगाव येथे गेल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना मिळाली. गुन्हे शोध पथकाने सापळा रचून भूषण त्र्यंबक गोलाईत वयवर्ष 19, कृष्णा संतोष दळवी वयवर्ष 20 दोघे राहणार सिडको यांना ताब्यात घेतलाय. तसेच उर्वरित 4 आरोपी यांना तपोवन व पंचवटी परिसरातून ताब्यात घेतलाय. तर 6 आरोपींकडून 80,000ची 15 ग्रॅमची सोन्याची लगड, 40,000ची 4 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 90,000 रुपयांची काळ्या रंगाची होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, 10,000 रुपयांचा सॅमसंग मोबाईल फोन, 90,000 किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर, 90,000 किमतीची निळ्या रंगाची यमहा कंपनीची मोटारसायकल आणि 10,000 किमतीचे घड्याळ असा एकूण 4,10,000 किमतीचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी हस्तगत केलाय. 2:45 वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीचा डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी नामे यश चंद्रकांत कोठावदे वय 27 वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात इसमांनी त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी, त्यांचं घड्याळ आणि मोबाईल असा तसंच 50,000 रुपये असा ऐवज चोरून नेला होता. हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 149/24 अन्वये दाखल झालेला आहे. त्यामध्ये नंतर गुन्ह्यात 395 नुसार कलमवाढ करण्यात आली. गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे PSI मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही DPP टीम ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत. एकूण 6 आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण 4,40,000चा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीची जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन, अंगठी, त्याचा मोबाईल तसंच घड्याळ हा तसंच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 4,40,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय? गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय 21 वर्ष पवननगर सिडको, आदिल आसिफ खाटिक वय 20 वर्ष पवननगर सिडको, यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामटवाडा नाशिक, चंदू गोपाळ आवळे DGP नगर नाशिक, तसंच यामध्ये आणखीन 2 आरोपी आहेत. यापैकी 2 आरोपितांवर यापूर्वीचे